आज खूप दिवसांनी सिद्धिविनायकला गेलो होतो आणि 2-4 वर्ष झाली असतील जवळ-जवळ आम्ही गेलो होतो. पण त्याआधी लवकर उठून घरातली सगळी कामं वगैरे उरकली होती. ज्या दिवशी आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं ना, त्या दिवशी आपल्याला खूप उत्साह येतो. सगळी घरातली कामं पटापट उरकली जातात आपल्याकडून. बाकी इतर वेळेस तर आपले काय टंगळ-मंगळ चालू असते कामं उरकायची. तर घरातली सगळी कामं वगैरे उरकली होती. लुसीचं आणि स्मितचं जेवण पण बनवून ठेवलं होतं, कारण तो येणार नव्हता आमच्यासोबत. त्याच्यामुळे दोघांचं जेवण बनवूनच मी घराच्या बाहेर पडते. म्हणजे त्यांचं टेन्शन नसतं परत की काय जेवायचं काय नाही. तर सगळी घरातली कामं वगैरे उरकून आम्ही लवकरच निघालो होतो. आज मंदिरात खूपच गर्दी होती आणि लाईन पण खूप होती. तर हार वगैरे घेऊन आम्ही निघालो. तर तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला जवळ-जवळ दर्शनालाच 2 ते 2.5 तास गेले आमचे. एवढी मोठी लाईन पण होती आणि 12च्या नंतर मंदिर बंद होतं प्रसाद बनवण्यासाठी. हे काय आम्हाला माहिती नव्हतं. कारण आम्ही खूप वर्षांनी गेलो होतो. जवळ-जवळ 2-4 वर्ष झाली असतील आम्ही गेलो नव्हतो. पण तिथे गेल्याच्या नंतर ना आपण सगळं विसरून जातो. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि भूक लागलेली म्हणून हा म्हैसूर डोसा जो आहोंना आणि मला पण खूप आवडतो. तर दोघांनी मस्त एन्जॉय केला आणि खूप दिवसांनी हा डोसा खाल्ला होता. तर घरी आल्याच्या नंतर बघा यांची अशी मस्ती चालू होती. नाही भेटणार. नाही भेटणार. नाही भेटणार. घे लुसी. घे बॉल. घे. बॉल तर नाही भेटणार. तर त्यांच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करून मी लागले माझ्या कामाला आणि मम्मीने अनारसाचं पीठ दिलं होतं. म्हणजे मम्मीला माझ्या आजीने अनारसाचं पीठ पाठवलं होतं गावावरून, तर ते तिने मला पाठवलं. किती जीव असतो ना आपला एकमेकांवरती आणि आपल्या आजी-बाबांचा, आपल्या आई-वडिलांचा आपल्यावरती किती जीव असतो. तर तिला माहिती आहे आम्हाला दोघांना पण हे अनारसे खूप आवडतात. तर तिने आवर्जून हे पीठ पाठवून दिलं होतं आमच्यासाठी. जेव्हा लास्ट टाईम मी मम्मीकडे गेले होते, तेव्हा आजीनेच अनारसे बनवले होते. तेव्हा सुद्धा तिने अनारसाचं पीठ गावावरून आणलेलं. तिला माहिती आहे सगळ्यांना आवडतं, त्याच्यामुळे ती आवर्जून बनवून ठेवते अनारसाचं पीठ आणि येताना घेऊनच येत असते आणि इथे आल्याच्या नंतर गरमागरम तळून वगैरे देत असते, बनवून देत असते. मी तो पण व्हिडिओ शेअर केला होता शॉर्टमध्ये एका, तुम्ही जाऊन बघा. आणि आपलं किती नशीब आहे की ह्या एजमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या आजीच्या हातच्या अशा काही गोष्टी खायला मिळणं आपलं किती नशीब आहे असं मी म्हणते. मी पण खूप नशीबवान आहे की तिच्या हातच्या गोष्टी आम्हाला अजून सुद्धा खायला मिळतायत आणि इथून पुढे सुद्धा खायला मिळो अशी इच्छा आहे माझी. तर असे गरमागरम अनारसे तळून घेतलेले मी आणि तुम्ही बघताय की किती छान टम्म फुगलेत ते आणि खूप इतके टेस्टी लागतात ना तिच्या हातचे अनारसे की कुठेच ही चव मिळणार नाही असं मला वाटतं. वेळेनुसार आपण तर मोठे होऊन जातो, पण आजीच्या हातच्या अशा काही गोष्टी खाऊन, तिच्या हातचा घास खाऊन आपण पुन्हा लहान होऊन जातो. आणि आता तुमच्याशी गप्पा मारत-मारत माझे अनारसे पण तळून झालेले आहेत. कलर पण इतका सुंदर आलाय ना अनारसांना. आता मस्त गरमागरम अनारसे एन्जॉय करते आणि अशाच गोड अनारशांसोबत, गोड आठवणींसोबत हा व्हिडिओ इथेच एंड करते. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.